नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपल्यासाठी मी खूप छान सुंदर अशी माहिती घेऊन आलेलो आहे आणि ती म्हणजे आता सध्या आंब्याचा सीझन आहे. आंब्याला खूप मोहर आलेले आहे. पण मित्रांनो, काही कारणास्तव हे मोहर झाडावरती टिकून राहत नाही, गळतात, काळे पडतात. याचे अनेक प्रॉब्लेम आहेत. तर मित्रांनो, त्याच्या संदर्भातली आपण एक 50 ते 100 रुपयामध्ये खर्च करून एक नैसर्गिक उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, याची सर्व माहिती आपण मित्रांनो ह्या व्हिडिओमधून पाहणार आहे. तर मित्रांनो, काय होतं, आंब्याच्या झाडाला मोहर हा तर भरपूर येतो, पण हवामान बदल किंवा किडीमुळे ते गळून जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की फक्त 100 रुपयाच्या आत नैसर्गिक पद्धतीने आपण मोहर कसा वाचवू शकतो, या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, लाकडाचा राखेचा प्रभावी वापर कसा करायचा. दुसरी गोष्ट, ताक आणि हिंगाचे बुरशीनाशक द्रावण कसे तयार करायचे, नीम ऑइल आणि धुरी देण्याचे फायदे, मोहर टिकवण्यासाठी विशेष काही टिप्स ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. तर मित्रांनो, रासायनिक औषधाशिवाय घरगुती आणि सोप्या पद्धतीने आंब्याचं उत्पादन वाढवण्यासाठी हा एक व्हिडिओ मी बनवत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पहा, एवढीच विनंती करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या इतर मित्रमंडळींना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, एवढीच विनंती करतो. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एवढी आपणाला मी विनंती करत आहे. तर पहा मित्रांनो, आता सध्या काय झाले, आंब्याच्या झाडाचा मोहर गळणे ही एक बागायतदारांसाठी खूप मोठी समस्या झालेली आहे. तर आता ही समस्या कशामुळे झाली मित्रांनो, हवामानातील बदलामुळे. मग त्याच्यामुळे काय होतं, तुडतुडे आणि बुरशीनाशक हे असे याच्यामुळे काय होते, गळ होते. आणि ही गळ केवळ आपल्याला एक 100 रुपये खर्च करून ती कशा पद्धतीने रोखता येईल, या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर मित्रांनो, काय करायचं आहे, आता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, लक्षपूर्वक पहा. तर काय करायचं मित्रांनो, आपली जी राख असते, तर ती राख म्हणजे आणि कडुनिंब हा एक स्वस्त आणि मस्त उपाय आहे. तर काय करायचं मित्रांनो, राख आणि कडुनिंब हा एक उपाय खूप चांगल्या प्रकारचा आहे आणि हे काय करतो मित्रांनो, किडींना रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. तर आता याचं कशा पद्धतीनं राख आणि कडुनिंबाचं काय करायचं आहे, तर मित्रांनो काय करायचे, लाकडाची पांढरी राख आणि कडुनिंबाचा पालापाचोळा याची आपल्याला काय करायची, कृती कशी करायची ती सांगतो मी. सकाळी लवकर जेव्हा मोहरावर दव असतो मित्रांनो, तेव्हा झाडावर ही चाळलेली लाकडाची राख आणि भुरी यामुळे काय होतं, किडींना मोहराला चिकटणे कठीण होऊन जाते. तर हा काय करायचे, कडुनिंबाची पाला आणि राख याचं काय करायचं, आपल्याला मिश्रण करायचं आहे. आणि हे मिश्रणाची जी राख तयार होईल, ती राख हे मित्रांनो आपल्याला त्या झाडावरती चाळून घेऊन त्याच्यावरती अशी आपल्याला हे करायची आहे, भुरळायची आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, किडींना मोहराला जे चिकटणारे असतं ते कठीण होऊन जातं. हा एक घरगुती आणि 0 रुपयात आपण हा प्रयोग करू शकता मित्रांनो. लक्षात आलं असेल, कडुनिंब आणि लाकडाची जळालेली राख याचा हा उपयोग करायचा आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, ती एकदम सिंपल आहे आणि चांगली आहे. तर तीसुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. तर ती दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, ताक आणि हिंगाचे द्रावण. हे द्रावण मित्रांनो बुरशीनाशक आहे. याचा वापर कसा करायचा आहे ते पण आपण पाहूया. तर काय करायचं मित्रांनो, मोहरावर काळी बुरशी पडू नये म्हणून हा रामबाण उपाय आपल्याला करायचा आहे. तर त्याच्यासाठी काय साहित्य लागते मित्रांनो, बघा, 5 लिटर पाणी अधिक 1 लिटर आंबट ताक अधिक 10 ग्रॅम हिंग पावडर. याचं काय करायचं मित्रांनो, आता याची कृती कशी करायची बघा. याचं हे मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यायचं आपल्याला चांगलं. हे दोन्ही तिन्हींचं आहे ना मिश्रण, पाणी आणि ताक आणि 10 ग्रॅम हिंग याचं चांगलं मिश्रण करून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण मित्रांनो व्यवस्थित मिसळून मोहराच्या
जे आंब्याला मोहर आलेला आहे त्याला आपल्याला फवारा करायचा आहे. तर आता हे फवारा कसं माहिती आहे का? तात्कालीन म्हणजे ताकातील प्लॅस्टिक ॲसिड नैसर्गिक बुरशीनाशक काम करते. त्याच्यामुळे हे आपल्याला उपयोग करायचा आहे. तर मित्रांनो याचा खर्च फक्त अंदाजे ₹20 ते ₹40 आहे. हा झाला मित्रांनो दुसरा उपाय. आता मित्रांनो आपण तिसरा उपाय काय आहे तो पाहूया. तर मित्रांनो तिसरा उपाय खूप सोपा आणि चांगला प्रभावी आहे आणि नैसर्गिक उपाय आहे. तो पण आपण घरगुतीच करू शकता. तर काय करायचं मित्रांनो, दशपर्णी आर्क किंवा मग नीम ऑइल. जर तुम्हाला मित्रांनो कीड जास्त असेल, तर मित्रांनो काय करायचं आहे, बाजारातून नीम ऑइल आणि किंवा घरी दशपर्णी आर्क असेल, तर तो तयार करायचा आहे. तर मित्रांनो याचा वापर कशा पद्धतीने करायचा? 15 लिटरच्या पंपासाठी 30 ते 50 मिली नीम ऑइल घ्यायचं आहे आणि हे वापरून फवारणी करायची आहे. तर याला साधारणपणे खर्च मित्रांनो 50 ते 80च्या आसपास लहान बाटली लागणार आहे. तर मित्रांनो हे अशा पद्धतीचे जर आपण नैसर्गिक उपाय जर केले, तर मित्रांनो आपला जो आंब्याचा मोहर आहे, तो गळण्यापासून आपण नक्कीच रोखू शकता किंवा काळा पडून गळत असेल, तर त्याच्यापासून रोखू शकता. आता मोहर टिकण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला सांगणार आहे. तर त्या मित्रांनो आपण लक्षपूर्वक आणि नक्की पहा. आणि मित्रांनो हे उपाय जर आपल्याला समजले नसतील, मी सांगितलेले 2-3 उपाय सांगितलेले आहेत. हे अगदी आपल्या ₹100 खर्च करून त्याच्यामध्ये आपण हे त्याचा वापर करून सहज नैसर्गिक उपाय करू शकता. तर मित्रांनो यातून जर आपल्याला काही समजलं नसेल, तर नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता. आता मित्रांनो मोहर टिकवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी मित्रांनो आपणाला व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे. तर आता काय होतं मित्रांनो, पाण्याचं नियोजन हे सुद्धा मोहर कालामध्ये खूप महत्त्वाचं आहे. तर ते कसं मित्रांनो पहा, मोहर आल्यावर झाडाला खूप जास्त पाणी देऊ नका. तर काय होतं, जास्त पाणी झाडाला दिल्यामुळे पाण्यामुळे झाडाची वाढ फांद्यांकडे होते आणि मोहर गळून जातो. म्हणजे नवीन पालवी फुटते. जास्त पाणी दिल्यामुळे नवीन पालवी फुटते आणि अनावश्यक तो मोहर मित्रांनो गळून जातो. हे एक मित्रांनो खूप महत्त्वाची टीप आहे. आता दुसरी महत्त्वाची टीप मी आपणासाठी सांगत आहे. तर आता मित्रांनो मधमाश्यांचं संरक्षण करणं हे सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जर आपल्या झाडावरती खूप चांगल्या प्रकारचा मोहर असेल आणि मधमाशा जर त्या झाडावरती येत नसेल किंवा असतील, तर मित्रांनो काय करायचं आहे आपणाला, मोहर असताना कडक रासायनिक औषधे फवारू नका. जर मधमाशा बागेत असतील तर परागीभवन चांगले होऊन फळधारणा वाढते. त्याच्यामुळं काय करायचं आहे, जे कीटकनाशक आहे मित्रांनो, ते कीटकनाशक मोहरावरती फवारू नये. ते जर फवारलं तर मित्रांनो आपल्या बागेवरती काय होणार आहे, जी मधमाशी आहे ती मधमाशी येणार नाही त्या कीटकनाशक औषधामुळे आणि मग त्याच्यामुळे आपल्या बागाची जी फळधारणा आहे ती मित्रांनो कमी होणार आहे. त्याच्यामुळे कीटकनाशक जेणेकरून आपल्याला फवारावं लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, जर बागेत काय करायचं आहे, जर बागेत संध्याकाळच्या वेळी पालापाचोळा आणि कडुनिंबाचा पाला जाळून जर धूर केलास, तर मित्रांनो तिथून जे तुडतुडे असतात ते तुडतुडे पळून जातात. त्याच्यामुळे ही खूप महत्त्वाच्या टिप्स मी आपणाला सांगितलेल्या आहेत. कीटकनाशक न फवारता काय करायचं आहे, बागेत पालापाचोळा आणि कडुनिंबाचा पाला यांचा जाळून धूर करायचा आहे. त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या बागेमधील जे किडा आहेत, जे तुडतुडे आहेत ते पळून जातील. तर अजून एक महत्त्वाची टिप मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे. फवारणी करताना ती नेहमी सकाळी 10च्या आधी किंवा मग संध्याकाळी 4च्या नंतर करावी. जेणेकरून कडक उन्हामुळे मोहराला इजा होणार नाही. याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो ह्या साध्या आणि छोट्या खूप चांगल्या मस्त टिप्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत आणि हे सर्व नैसर्गिक उपाय आहे मित्रांनो. आणि हे साधारणपणे ₹100च्या आत तुम्ही सगळं खर्च होऊन तुम्ही तुमच्या बागेचा खर्च करून बाग मोहर गळणे, मोहर काळा पडणे यापासून वाचवू शकता. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि मित्रांनो तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मित्रांनो जर असेच माझे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील.
एवढंच नव्हे तर हा व्हिडिओ तुम्ही इतर मित्रमंडळींनासुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा खूप फायदा होईल आणि त्यांचासुद्धा चांगला फायदा होईल. एवढीच मी आपणास विनंती करतो आणि माझा व्हिडिओ इथे थांबवतो.